कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आलीस तू? शिवा, बाळा काय झालं? शिवा, तू तुझ्या पद्धतीने हँडल करत असशील म्हणून मी फोन नाही केला। आता सांग बरं काय झालं? तू अगं शिवा, रडू नकोस, रडू नकोस। ये ये, बस शांत हो। ये ये, एकदम शांत। पाणी आणते हा मी। हे घे बाळा, पाणी पी, पाणी। शांत हो। माझी शिवा अशी नाहीच आहे। सांग काय झालं? मी कॉलेजला त्या मुलींना घेऊन गेले, सरांना पण धडा शिकवला, सगळं केलं। मग बरोबर आहे ना, असंच व्हायला पाहिजे। अगं अशा माणसांना चौकात उभं करून चापकाचे फटके द्यायला हवे। तू योग्यच केलंयस, मग रडतेस कशाला? मी त्या मुलीच्या आईला सांगितलं, सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही आता कॉलेजला येत जा, काही प्रॉब्लेम नाही होणार, आता सगळं नीट होईल। पण तिच्या आईने जे मला सांगितलं ना, ते त्या गोष्टीने विचारात टाकलं मला। पण शिवा, त्यांचं बरोबरच आहे। हो, मला पटतंय, म्हणून तर चिडचिड होतीये ना। आणि नेहमी असं मुलींनीच का दबून राहायचं? आणि कधी हे सगळं थांबणार मुलींना घेऊन? म्हणजे आता कुठलीच बाई सेफ नाही ना, कुठलीच मुलगी सेफ नाहीये। त्याने अजून त्रास होतोय मला, मी सगळीकडे नाही पोहोचू शकत हो। हो हो, कळतंय मला, तुझी चिडचिड होणं साहजिकच आहे, पण त्याने सोल्युशन निघणार नाही ना। आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे प्रत्येक मुलीला सेफ वाटेल कुठेही जाताना। त्या ताई म्हणाल्या ते बरोबरच आहे, तू काही सगळीकडे पोहोचू शकत नाहीस ना। मग आपण असा विचार केला तर की प्रत्येक मुलगी शिवासारखी असली तर? म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनगटात शिवाची ताकद असायला पाहिजे। तू म्हणतेस ना, ते ब्रीदवाक्य सगळ्या मुलींचं असायला हवं, केसाला धक्का तर कपाळाला मुक्का। हाच मार्ग दिसतोय आता, आणि तो मार्ग तूच काढायला हवास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।